आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे आज तुला बोलायला लागणार आहे आपल्या मैत्री खातीर. बोल. देवाश, तुला माहितीये माझं स्वतःचं असं काही अस्तित्व नव्हतं, त्यात नाहीये. मी आज जो काही आहे तो या घरामुळे, या सरपोतदारांमुळे. हवं असेल तर तुझ्या पाया पडतो मी साहेब. आणि माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज स्वानंदीला सुजित बरोबर लग्न करण्यासाठी तयार कर. सरपोतदार साहेब म्हटल्याप्रमाणे तुम्ही सुजित सोबत लग्नाला होकार द्या प्लीज. अभिनंदन अभिनंदन तुझं. अभिनंदन नाही, सॉरी, अभिनंदन का? पाया पडतो ना तुझ्या. हे पाया पडतो का? लाज वाटतंय का? लाज वाटतंय? म्हणे ज्या मुलीवर इतकं प्रेम करतोस तू, तिचं सुजित बरोबर लग्न होताना कसं बघू शकतोयस? आणि फक्त बघत नाहीयेस तू, तर हे लग्न चांगल्याने पार पडावं म्हणून सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन बसलास. आय मीन, का करतोय पण हे? कशासाठी? कोणाला काय प्रूव्ह करायचंय तुला? मला कोणाला काहीही प्रूव्ह करायचं नाही. नाही करायचं ना? नाही करायचं ना? मग हा मूर्खपणा सोड. म्हणजे जर मी तुझ्या जागेवर असतो ना, तर स्वानंदीला या लग्नाकरता कधी होकारच देऊ दिला नसता. स्वानंदीसारखी प्रेमळ, संस्कारी, इतकी चांगली मुलगी तुझ्या आयुष्यात आली ना म्हणे, तर तुझं आयुष्य बदलून टाकेन ती. आयुष्यातलं पहिलं नातं असेल तुझं ते. ज्या मुलीवर आपण मनापासून इतकं प्रेम केलंय, त्या मुलीला स्वतःच्याच हाताने असं कसं दूर जाऊ देतोयस तू? पण विचार कर, सुजितचं आणि स्वानंदीचं लग्न झाल्यानंतर स्वानंदी तुझं प्रेम सतत तुझ्या डोळ्यापुढे असणार आहे. तुम्ही दोघेही एकाच घरात राहणार आहात. स्वतःच्या प्रेमाला असं दुसऱ्याची बायको म्हणून बघू शकणारच तू? जमणार आहे तुला? माझा नाईलाज आहे देवाश. व्हॉट डू मीन नाईलाज आहे? हा, व्हॉट डू मीन? तुला सिरियसली असं वाटतं की हे दोघं, या दोघांचं लग्न झाल्यानंतर हे लोक सुखी समाधानी संसार करू शकतील? नाही ना. तुला माहिती आहे यातलं काहीच होणार नाहीये म्हणे. त्यामुळे तुझ्या मनात एक भीती आहे आणि तुला खात्री आहे तुझी ती भीती खरी होणार आहे. राईट म्हणे? आणि मनोमन तुला माहितीये रे, तुला माहितीये की स्वानंदी आणि सुजितचं लग्न सक्सेसफुल होणार नाहीये, तरी सुद्धा तू यांचं लग्न लावून देतोस का? तुझे हे त्याग वगैरे करायचं असं क्षणिक समाधान मिळवण्याकरता ना, तू त्या स्वानंदीचं अख्खं आयुष्य दुःखात ढकलतोयस. आणि हे करेक्ट नाहीये, हे रॉंग आहे. मुळात हा त्याग नाही, हा स्वार्थ आहे म्हणे. अरे खरंच तसं काही नाहीये. आणि माझं तिच्यावर प्रेम आहे, पण तिचंही माझ्यावर प्रेम आहे की नाही हे कळायला नको का? बरं, माझं तिच्यावर प्रेम आहे, मी आजपर्यंत कधी तिला सांगू शकलो नाही. एकदा प्रयत्न केलाही होता पण राहून गेला. आणि म्हणून तू एक प्रयत्न करून तुझं ठरवलंस की आता माझं काही होणार नाही. आणि आता काय? आता तू त्याग करणार मस्तपैकी, हे ठरवलंयस तू? कम ऑन मणी, लोक प्रेमात काय काय करतात आणि तू एक प्रयत्न फेल गेला म्हणून गिव्ह अप करतोय? सिरियसली? तुला कळत नाही देवांश, या लग्नासाठी मी तिला कन्व्हिन्स केलंय. आणि आता जर मीच तिला म्हणालो की हे लग्न करू नकोस, तर तिच्या मनात जो काय थोडाफार रिस्पेक्ट उरलाय ना माझ्याबद्दलचा, हात हे गमावून बसेल मी. चुकतोयस तू मित्रा, चुकतोयस. इनफॅक्ट तू जर स्वानंदीला जाऊन तुझ्या प्रेमाची कबुली दिलीस, तिला आपलंसं केलंस, तर तिच्या मनात तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढेल, 10 पट वाढेल. प्लीज यार, तुझ्या प्रेमाचा शेवट प्लीज असा होऊ देऊ नकोस. खूप कमी वेळ आहे तुझ्याकडे. जा स्वानंदीला जाऊन सांग तू किती प्रेम करतोस तिच्यावर. आणि शेवटची संधी लक्षात ठेवा, एकदा तिचं लग्न झालं की सगळं संपून जाईल.
आणि तुझं प्रेम, तुझे स्वानंदी तुझ्यापासून खूप लांब निघून जाईल. जगू शकणार आहेस तिच्याशिवाय? आयुष्याची माती होईल रे तुझ्या पण आणि तिच्या पण. आणि ती ज्या व्यक्तीबरोबर लग्न करते तो व्यक्ती तिला कधीच प्रेम देऊ शकणार नाही. आणि जो व्यक्ती तिला प्रेम देऊ शकतो तो या लग्नानंतर तिचा कधी होऊ शकणार नाहीये. आणि अजून पण वेळ गेलेली नाहीये. प्लीज जा स्वानंदीकडे आणि तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक. यार आयुष्यात खरं प्रेम फक्त एकदाच होतं, जे तुम्हा दोघांना झालंय. प्लीज प्लीज मणी काहीतरी कर, जा, नाहीतर स्वानंदीला गमावून बसशील. प्लीज जा. खूप सुंदर दिसतेस. नशीबवान आहे तू. मणी सर, तुम्ही इथे? फातिमा, स्वानंदी कुठे आहे? काय झालं? नाही, माझं स्वानंदीकडे अर्जंट काम आहे. कुठे आहे? आहे इथेच, पण काय झालंय? फातिमा, मला महत्वाचं बोलायचंय. कुठे आहे स्वानंदी? वॉर्डन मॅम तयार करतात तिला. कुठे? स्टोर रूम आहे ना, त्याच्या शेजारी मिनी हॉल आहे, तिथे. आम्ही डेकोरेशन पण केलंय. ग्रेट, थँक्यू. स्वानंदी, मणी तू तू इथे? मला स्वानंदीशी बोलायचं. आता काय बोलायचं राहिलंय मणी सर? स्वानंदी, तुम्ही हे लग्न नका करू. काय? हो, तुम्ही हे लग्न करू नका. हो, हे मीच बोलतोय, ज्याने तुम्हाला लग्नासाठी कन्व्हिन्स केला. स्वानंदी, मी मूर्ख होतो. साहेबांनी मला त्यांनी केलेल्या उपकाराची गळ घातली आणि मी तुम्हाला लग्नासाठी कन्व्हिन्स करायला आलो. पण हे करताना मी विसरून गेलो होतो स्वानंदी, तुमचा सहवास, आपली मैत्री, माझी तुमच्याबद्दलची भावना, मला या सगळ्या गोष्टींचा विसर पडला होता स्वानंदी. या गोष्टींची पर्वा नाही केली. आज चुकलो. मणी सर, अहो काय बोलताय तुम्ही? तेच जे बोलायला इतका उशीर केला. मला माझ्या मनातलं सगळं तुम्हाला स्पष्ट सांगायचंय. मला माझी चूक सुधारायची. म्हणजे स्वानंदी, मला तुम्ही प्रचंड आवडता. माझं तुमच्यावर खूप खूप जास्त प्रेम आहे. पहिल्यांदा तुम्हाला सायकल रेस मध्ये बघितलं ना, तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो. स्वानंदी, मी कधी बोललो नाही, पण मला इथून पुढचं आयुष्य तुमच्या बरोबर आनंदाने घालवायचंय. माझ्या आयुष्यातलं सगळं सुख तुम्हाला द्यायचंय आणि तुमच्या आयुष्यातलं सगळी दुःख मला माझी करून ती दूर करायची. स्वानंदी, आपल्या आयुष्यातला येणारा प्रत्येक नवा दिवस मला नव्याने तुमच्या प्रेमात पडायचंय. स्वानंदी, माझ्याशी लग्न करा.
खरंच तुम्ही हो म्हणाल? तुम्ही हो म्हणालात ना? हो मणी सर, मी हो म्हणाले. पण मणी सर, तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? इतका वेळ का लावला सांगायला? मी सुजित सरांशी लग्नाला होकार दिलाच नसता मणी सर. मला मान्य आहे स्वानंदी, या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी उशीर केला, पण अजूनही आपण एकत्र येऊ शकतो. तुम्ही दिलेला हा होकार माझ्यासाठी किती आनंद घेऊन आलाय मी हे सांगू नाही शकत. मणी सर, हो माझा नेहमी होकारच होता तुम्हाला. तुमच्याबद्दल असलेला रिस्पेक्ट कधी प्रेमात बदलला ना, कळलंच नाही. कधी मला असं वाटायला लागलं की मणी सर फक्त माझे सर नसून माझे जोडीदार असायला हवे. मला नाही कळलं मणी सर, मी कधी तुमच्या प्रेमात पडले. आणि त्याच प्रेमाखातर मी तुमच्या एका शब्दावर सुजित सरांशी लग्न करायला तयार झाले. तुम्हीच माझं सर्वस्व आहात मणी सर. म्हणून मी तुम्हाला म्हणाले होते ना, आगीत उडी मारायलाही तयार आहे. स्वानंदी, हो मणी सर, एका पीडितेला, एका कुमारी मातेला हा समाज कशी वागणूक देतो ना, हे पाहिलंय मी. अख्ख्या जगाने माझ्याकडे पाठ फिरवली, पण तुम्ही माझ्या पाठीशी कायम उभे राहिलात. माझा जरा विश्वास डगमगला हे जेव्हा तुम्हाला कळलं, तेव्हा तुम्ही देवी आईचा नवस पूर्ण केला आणि माझा विश्वास परत मिळवला. मणी सर, माझं बी तुमच्यावर लई म्हणजे लई प्रेम आहे बरं का. सर्राट आभाळी झोका हा बांधते, विराट वाऱ्याशी हसून मी भांडते. आल्या गेल्या क्षणातून नवी जन्मेन मी, पुन्हा जन्मेन मी, नवी जन्मेन मी, नवी जन्मेन मी, पुन्हा जन्मेन मी, नवी जन्मेन मी. काय झालं स्वानंदी? स्वानंदी काय झालं? स्वानंदी काय? मला लय भीती वाटतेय मणी सर. कसली भीती? आपण हे सगळं सरपोतदार साहेबांना, सुजित सरांना कसं सांगायचं? आणि त्यांना जर हे सगळं कळलं, ते काय विचार करतील आपल्याबद्दल? स्वानंदी, आपल्याबद्दल कळल्यानंतर कोणाला काय वाटेल, कोण काय बोलेल, कसं रिॲक्ट होईल हे मलाही माहित नाहीये. आणि मला त्याची पर्वाही नाही आता. कारण आता माझं प्रेम माझ्यासोबत आहे. तुम्ही ताकद आहात माझी. चला, आत्ताच्या आत्ता सगळ्यांना खरं खरं काय आहे ते सगळं सांगून टाकूयात. पुढे जे होईल ते बघून घेऊ.
शालिनी, संचिता, संगीताच्या कार्यक्रमामध्ये मला अजिबात गडबड नकोय. आणि शालिनी, तुम्ही जरा स्वतःला कंट्रोल करा. उठसूट सगळ्यांना बोलत जाऊ नका तुम्ही. मी जे काही सांगणार ते. मणी, हे सगळं काय आहे? माफ करा साहेब, पण साहेब आजवर तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं केलं. तुमचा शब्द आदेश मानायचो नाही. योग्य अयोग्य कसल्याच गोष्टीचा विचार करायचो नाही परवा करायचो. तुमचे उपकार इतके मानतो की माझं प्रेम सुद्धा त्यावर वळवून टाकायला तयार होतो. पण साहेब, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. तुमच्या उपकारापुढे मी माझं प्रेम कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. माफ करा, पण सुजित आणि स्वानंदीचं लग्न नाही होऊ शकत, कारण आम्ही दोघांनी लग्न केलंय. हो साहेब, मलाही सुजित सरांऐवजी मणी सरांशीच लग्न करायचं होतं. साहेब, आशीर्वाद द्या. स्वानंदी, साहेब, Thank you.